नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. काही संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाते. मग ते आजाराबद्दल असेल किंवा गुन्हेगारीबद्दल असेल किंवा सामान्यतः रस्त्याने वागण्यासंदर्भात सुद्धा असतील. मात्र रस्ते आता चांगले झालेले आहेत आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये गतीही वाढलेली आहे. मात्र गतीमुळे अपघात होऊ नयेत यासाठी काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी गतिरोधक टाकल्या जातात. मात्र ज्या वेळेस हे गतिरोधक टाकल्या जातात त्यावेळेस समोर गतिरोधक आहे हे अगदी काही अंतरावरच वाहनधारक असताना त्याच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामुळं त्या गतिरोधकवर अगदी परमनंट अशा प्रकारचे पांढरे पट्टे मारणं गरजेचं असतं आणि त्याच्यापासून काही अंतरावर अगदी बोर्डसुद्धा लावावा लागतो की या ठिकाणी पुढे गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालवा. मात्र हे जर योग्य यंत्रणेमार्फत जर गतिरोधक टाकलेले असतील तर अशा प्रकारे करायलाच पाहिजे. मात्र बहुतांश ठिकाणी केल्या जात नाही. केज शहरातही काही ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले आहेत. खरं तर त्या परिसरामध्ये गतिरोधक गरजेचे आहेत. मात्र मागच्या 2 महिन्यांपूर्वी शिक्षक कॉलनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल अशा काही 2-3 ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले आहेत. मात्र कसल्याच प्रकारे समोर गतिरोधक आहे हे कळण्यासाठी कुठल्याच प्रकारचा बोर्ड नाही किंवा त्या ठिकाणी त्या गतिरोधकवर कसल्याही प्रकारचे पट्टे वगैरे मारलेले नाहीत. मागच्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे गाड्या आदळू लागल्या म्हणून केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले सरांनी त्यावर पांढरे पट्टे मारले होते. मात्र ते परमनंट नसल्याने अगदी 2 दिवसामध्येच ते पट्टे निघून गेले आणि आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला जे गतिरोधक बसवण्यात आलेलं आहे त्यावर आतापर्यंत कित्येक दुचाकी स्वार आदळून खाली पडलेले आहेत. कित्येक मोठे वाहनं त्यावर आदळून त्यामधील मालसुद्धा बाहेर पडलेला आहे आणि आज म्हणजेच गुरुवारी रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान एक ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर आदळले आणि त्या ट्रॅक्टरमध्ये वाहन चालकाच्या बाजूला बसलेला एक व्यक्ती ट्रॅक्टरच्या पुढे जाऊन पडला. सुदैवाने अगदी अर्ध्या फुटाच्या अंतरावर ट्रॅक्टरचे ब्रेक दाबल्या गेल्याने तो व्यक्ती सुदैवाने वाचला. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळे गतिरोधक बसवायला कुणाचा विरोध नाही. काही ठिकाणी गतिरोधक बसवलेही पाहिजेत. मात्र त्याचे नियमन झाले पाहिजे किंवा योग्य सूचना दिल्या पाहिजेत. आता आपण पाहतो राज्य रस्त्यावर ज्या ठिकाणी गतिरोधकची अजिबात गरज नाही अशा ठिकाणी सुद्धा गतिरोधक आहेत आणि वाहनधारकांना वाटत नाही की पुढे गतिरोधक असेल. ते अगदी गाडी त्या ठिकाणाहून वेगाने नेतात आणि मग मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतिरोधक बसवल्यानंतर योग्य सूचना फलक त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे. अन्यथा अपघात व्हायला वेळ लागणार. धन्यवाद.